नमस्कार. स्टडी पॉइंट MPSC मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एक अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांचं नाव मुंबईच्या रस्त्यांवर, चौकांमध्ये आणि इतिहासाच्या पुस्तकांमध्ये कायमचं कोरलेलं आहे. त्यांना आधुनिक मुंबईचं शिल्पकार म्हणून ओळखलं जातं. नाना जगन्नाथ शंकर शेठ. आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश केवळ त्यांची कामं मोजणं नाही, तर त्यामागची त्यांची दूरदृष्टी समजून घेणं आहे. म्हणजे एक व्यापारी एका शहराच्या भविष्याचा निर्माता कसा बनला हे आपण उलगडणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर सुरुवात त्यांच्या अगदी लहानपणापासून करूया. नानांचं पूर्ण नाव जगन्नाथ शंकर शेठ मुरकुटे. त्यांचा जन्म झाला 10 फेब्रुवारी 1803 रोजी ठाण्यातल्या मुरबाडमध्ये. हो, एका दैवज्ञ ब्राह्मण सोनार कुटुंबात. आणि त्यांचे वडील इतके मोठे व्यापारी होते की शंकर शेठ हेच त्यांचं आडनाव म्हणून ओळखलं जाऊ लागलं. ही पार्श्वभूमी खूप महत्वाची वाटते, नाही का? अगदी. कारण त्यांना लहानपणापासूनच एक व्यावसायिक वातावरण मिळालं. पण त्या पलीकडे एक गोष्ट आहे. म्हणजे सोनार समाजातील असल्यामुळे त्यांना केवळ व्यापारच नाही तर धातूची आणि पैशाची एक अचूक पारख होती. अच्छा. आणि याच कौशल्याने त्यांना पुढे खूप मदत केली. आणि किती, म्हणजे वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी ते इंग्रजी आणि संस्कृतमध्ये पारंगत झाले होते. पण मला एक गोष्ट नेहमीच अचंबित करते. कोणती? त्यांचं व्यावसायिक चातुर्य. असं म्हणतात की त्या काळात अरब आणि अफगाणी व्यापारी ते त्यावेळच्या बँकांपेक्षा जास्त विश्वास नाण्यांवर ठेवत असत. हो, आणि आपली संपत्ती त्यांच्याकडे ठेवत. हे कसं शक्य झालं असेल? हा, खरं तर खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण नानांनी फक्त पैसा नाही कमवला, तर ज्याला आजच्या भाषेत आपण सोशल कॅपिटल म्हणतो ते कमावलं. सोशल कॅपिटल म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा. अगदी. त्या काळात जिथे कायदेशीर यंत्रणा इतकी मजबूत नव्हती, तिथे तुमचं नाव आणि तुमचा शब्द हेच तुमचं चलन होतं. आणि नानांनी ते चलन कमावलं होतं. ही केवळ प्रामाणिकपणाची गोष्ट नव्हती, तर ती एक व्यावसायिक रणनीती होती. म्हणजे त्यांनी कमावलेली सर्वात मोठी संपत्ती ही पैसा नव्हती, तर लोकांचा विश्वास होता. बरोबर. आणि याच विश्वासाच्या चलनावर त्यांनी पुढे मुंबईचं भविष्य घडवलं. आणि खरी गोष्ट इथूनच सुरू होते की या संपत्तीचं आणि विश्वासाचं त्यांनी पुढे काय केलं. कारण इथूनच एका व्यापाऱ्याचा समाजसुधारक बनण्याचा प्रवास सुरू होतो. अगदी बरोबर. त्यांनी आपली संपत्ती फक्त स्वतःच्या व्यापारासाठी नाही, तर समाजासाठी वापरायला सुरुवात केली. आणि याची सुरुवात झाली शिक्षणातून. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी. हो, 1824 मध्ये त्यांनी या संस्थेच्या स्थापनेत खूप महत्वाची भूमिका बजावली. हीच संस्था पुढे एल्फिन्स्टोन एज्युकेशनल इन्स्टिट्यूट म्हणून ओळखली जाऊ लागली. म्हणजे आजचं प्रसिद्ध एल्फिन्स्टोन कॉलेज. पण याहीपेक्षा एक मोठं धाडसी पाऊल त्यांनी उचललं होतं. मुलींच्या शिक्षणाबद्दल बोलताय ना? हो, 1849 साली त्यांनी मुंबईत मुलींची पहिली शाळा सुरू केली. आता इथे मला एक प्रश्न पडतो. त्या काळात जिथे सतीप्रथा बंद करण्यासाठी कायदा करावा लागत होता, तिथे मुलींची शाळा उघडायला त्यांना प्रचंड विरोध झाला नसेल का? नक्कीच झाला असणार. पण नानांची कार्यपद्धती फक्त आदर्शवादी नव्हती, ती खूप व्यावहारिक होती. म्हणजे कसं? त्यांनी फक्त शाळा उघडून लोकांना उपदेश नाही दिला. त्यांनी स्वतःच्या मुलीला आणि आपल्या मित्रांच्या मुलींना त्या शाळेत दाखल करून एक उदाहरण समोर ठेवलं. अच्छा, आधी केले मग सांगितले. अगदी. हेच त्यांचं सूत्र होतं. इतकंच नाही तर शाळेसाठी जागा मिळत नव्हती तेव्हा त्यांनी स्वतःचा गेस्ट हाऊस विनामूल्य उपलब्ध करून दिला. म्हणजे त्यांनी केवळ विचार मांडला नाही, तर तो प्रत्यक्षात आणण्यासाठी स्वतःच्या संसाधनांचा वापर केला. आणि त्यांचं कार्य फक्त उच्चभ्रू वर्गापुरतं मर्यादित नव्हतं, हे विशेष. त्यांनी कोळी समाजातल्या मुलामुलींसाठी सुद्धा शाळा सुरू केली. हो, त्यांचा भर होता की शिक्षण सर्वांपर्यंत पोचावं, आणि तेही स्थानिक भाषांमधून. कारण सर्वांना समजेल अशा भाषेत शिक्षण मिळालं पाहिजे, हा त्यांचा आग्रह होता. शिक्षणासोबतच त्यांनी सती प्रथेसारख्या अनिष्ट रूढींनाही विरोध केला. हो, आणि त्यांची दृष्टी याही पलीकडे होती. त्यांना भारतीयांना केवळ सुशिक्षित नाही तर सक्षम बनवायचं होतं. प्रशासकीय आणि कायदेशीर प्रक्रियेत भारतीयांचा सहभाग वाढवायचा होता. आणि याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे 1826 साली त्यांनी ब्रिटिश संसदेत दाखल केलेली याचिका. हो, ज्युरीच्या अधिकाराबद्दलची. बरोबर. विचार करा, त्या काळात न्यायदान प्रक्रिया पूर्णपणे ब्रिटिशांच्या हातात होती. भारतीय माणसावर खटला चालायचा आणि निर्णय देणारे सगळे युरोपियन. अशा परिस्थितीत ज्युरी म्हणून भारतीयांना अधिकार मिळवून देणं म्हणजे न्यायदानाच्या प्रक्रियेत भारतीयांना पहिल्यांदाच आवाज देण्यासारखं होतं. एक क्रांतिकारी पाऊल होतं ते. शिक्षण, समाज सुधारणा आणि कायदेशीर हक्क
यानंतर आपण त्यांच्या सर्वात मोठ्या ओळखवर येऊया. आधुनिक मुंबईचे शिल्पकार, आणि याची सुरुवात होते रेल्वेपासून. हो, नानांनी ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे म्हणजेच GIP रेल्वेच्या संस्थापनेत भाग घेतला आणि ते तिचे पहिले भारतीय संचालक होते. आणि गंमत म्हणजे 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान जी भारताची पहिली रेल्वे धावली, त्या प्रवासात ते स्वतः सहभागी झाले होते. हो, पण मला वाटतं संचालक होणं हे फक्त एक पद नव्हतं. त्यामागे एक मोठा विचार होता. नक्कीच. GIP रेल्वे हा ईस्ट इंडिया कंपनीचा एक प्रचंड मोठा आणि महत्वाकांक्षी प्रकल्प होता. त्यात एका भारतीयाला संचालक म्हणून घेणं म्हणजे कंपनीच्या आर्थिक आणि तांत्रिक मक्तेदारीला आव्हान देण्यासारखं होतं. अच्छा. नानांनी केवळ पैसे गुंतवले नाहीत, तर भारतीय भांडवलदारांना आणि व्यावसायिकांना ब्रिटिशांच्या मक्तेदारीत जागा मिळवून देण्याचा एक मार्ग तयार केला. त्यांच्यासाठी रेल्वे म्हणजे फक्त वाहतुकीचं साधन नव्हतं, तर ती भारतीयांना आधुनिक उद्योगांमध्ये आणि पायाभूत सुविधांच्या विकासात सहभागी करून घेण्याची एक मोठी संधी होती. रेल्वे तर आली, पण त्यांचं स्वप्न फक्त मुंबईला जोडण्याचं नव्हतं, तर मुंबईला घडवण्याचं होतं. डॉक्टर भाऊदाजी लाड यांच्यासोबत मिळून त्यांनी मुंबईच्या नागरी नियोजनाचा विचार केला. म्हणजे आज आपण ज्याला अर्बन प्लॅनिंग म्हणतो, ते नाना 150 वर्षापूर्वी करत होते. हो, आणि त्यांनी फक्त विचार नाही केला, तर तो प्रत्यक्षात उतरवला. रुंद रस्ते, प्रशस्त चौक आणि नागरिकांना फिरण्यासाठी हिरवीगार उद्याने, हे त्यांचं स्वप्न होतं. आणि त्याची काही ठोस उदाहरणं म्हणजे आजचं भाऊदाजी लाड संग्रहालय आणि व्हिक्टोरिया गार्डन्स, ज्याला आपण राणीची बाग म्हणतो. या दोन्हींच्या स्थापनेत नानांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी शहराच्या सौंदर्यासोबतच नागरिकांच्या आरोग्याचाही विचार केला. अगदी बरोबर. 1858 मध्ये त्यांनी गिरगावमध्ये नाना शंकरशेठ डिस्पेन्सरी सुरू करून लोकांना मोफत आरोग्य सेवा दिली होती. हो, आणि विशेष म्हणजे त्यांनी ती गिरगावमध्ये सुरू केली. तो काळ लक्षात घेतला तर गिरगाव हे सर्वसामान्य मराठी माणसाचं केंद्र होतं. त्यांनी आरोग्यसेवा उच्चभ्रूवस्तीत नाही तर जिथे तिची सर्वात जास्त गरज होती तिथे पोचवली. यातून त्यांची सामाजिक जाण दिसते. पण शिक्षण झालं, पायाभूत सुविधा झाल्या, आरोग्यसेवा झाली, या सगळ्याला एक राजकीय आवाज देण्यासाठी एक व्यासपीठ हवं होतं. आणि त्यातूनच बॉम्बे असोसिएशनचा जन्म झाला. बरोबर. 26 ऑगस्ट 1852 त्यांनी बॉम्बे असोसिएशन या भारताच्या पहिल्या राजकीय संघटनेची स्थापना केली. यातून त्यांची नागरी विकास आणि राजकीय जागृती यांची सांगड घालण्याची अद्भुत दृष्टी दिसते. ते केवळ एक समाजसुधारक नव्हते, तर एक राजकीय दृष्टीसुद्धा होते. त्यांना कळलं होतं की ब्रिटिशांशी सनदशीर मार्गानेच लढावं लागेल. हो, संघटितपणे आणि सनदशीर मार्गानेच त्यांच्याकडून काही मिळवता येईल हे त्यांनी ओळखलं होतं. त्या सगळ्या कार्यामुळे त्यांना ब्रिटिश राजवटीतही मोठा सन्मान मिळाला. ते 1861 मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी असेंब्लीचे सदस्य झाले. इतकंच नाही, तर मुंबई एशियाटिक सोसायटीचे पहिले भारतीय सभासद होण्याचा मानही त्यांना मिळाला, जी त्या काळी फक्त युरोपियन लोकांसाठी होती. हो. आणि त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचा सन्मान कायम राहिला. मुंबईच्या एशियाटिक सोसायटीसमोर त्यांचा संगमरमरी पुतळा उभारण्यात आला, जो आजही त्यांच्या कार्याची साक्ष देतो. खरे, आजही मुंबईत जगन्नाथ शंकरशेठ रोड आणि नाना चौक त्यांच्या कार्याची आठवण करून देतात. पण याच संदर्भात एक गुंतागुंतीची गोष्ट आहे. 1857च्या उठावाची. हो, त्या उठावावेळी त्यांच्यावर संशय घेण्यात आला होता, पण त्यांच्या विरोधात कोणताही पुरावा न मिळाल्याने त्यांची सुटका झाली. या घटनेवरून ब्रिटिश सत्तेशी असलेले त्यांचे गुंतागुंतीचे नाते लक्षात येते की नाही? अगदी. ते ब्रिटिशांसोबत काम करत होते, पण त्यांचं पहिलं प्राधान्य नेहमीच भारतीयांचं हित होतं. आणि हेच तर नानांचं वैशिष्ट्य आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू होते. जसं की शिक्षण, रेल्वे, शहर नियोजन हे सगळं कमी होतं की काय, म्हणून ते मॉरिशसहून साखरेची बियाणे आणून त्यावर प्रयोग करत होते, अशीही नोंद आहे. अरे वा. म्हणजे विचार करा, या माणसाच्या डोक्यात एकाच वेळी किती गोष्टी चालू असतील. ते एकाच वेळी व्यापारी, शिक्षणतज्ज्ञ, सुधारक, नियोजक आणि प्रयोगशील विचारवंत होते. आता आपण आजच्या काळातील महत्वावर बोलूया. विशेषतः MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने नाना शंकरशेठ यांचं कार्य खूप महत्वाचं मानलं जातं. हो, आणि अनेकदा परीक्षार्थी फक्त तारखा आणि घटनापाठ करण्यावर भर देतात. जसं की बॉम्बे असोसिएशनची स्थापना 1852 साली झाली. मुलींची पहिली शाळा 1849 मध्ये, मुंबई ठाणे रेल्वे 1853 मध्ये. या तारखा महत्वाच्या आहेत,
पण त्या पुरेशा नाहीत. मग या पलीकडे जाऊन काय समजून घ्यायला हवं? त्यामागील विचार आणि दृष्टिकोन समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे नाना शंकरशेठ यांचं जीवन आपल्याला काय शिकवतं? त्यांच्या कामातून आपल्याला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजेच PPPचं 19व्या शतकातील मॉडेल दिसतं. अच्छा. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ही संकल्पना येण्याच्या अनेक दशकाआधी ते जगत होते. त्यांनी संपत्तीचा उपयोग समाजाच्या उभारणीसाठी कसा करावा याचा एक वस्तुपाठ घालून दिला. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना केवळ काय झालं यावर लक्ष न देता ते तसं का झालं आणि त्याचे परिणाम काय झाले हे जोडता आलं पाहिजे. म्हणजे नाना शंकरशेठ म्हणजे केवळ इतिहासातील एक नाव नाही, तर ते आधुनिक भारताच्या उभारणीतील विचारांचे एक प्रतीक आहेत. अगदी तसंच. त्यांनी एकाच वेळी सामाजिक सुधारणा, शैक्षणिक प्रगती, आर्थिक विकास आणि राजकीय जागृती या चारही आघाड्यांवर काम केलं. असं संतुलन साधणारे नेते विरळच असतात. तर नाना जगन्नाथ शंकरशेठ म्हणजे केवळ एक श्रीमंत व्यापारी नव्हते. ते एक द्रष्टे शिक्षणतज्ज्ञ, समाजसुधारक आणि खऱ्या अर्थाने आधुनिक मुंबईचे निर्माते होते. त्यांनी मुंबई शहराचाच नाही, तर इथल्या समाजाच्या विचारांचाही पाया रचला. अगदी बरोबर. आणि त्यांचं जीवन आजच्या काळातही एक विचार करायला लावणारा प्रश्न आपल्यासमोर ठेवतं. कोणता? नाना शंकरशेठ यांनी स्वतःची प्रचंड संपत्ती आणि सामाजिक प्रतिष्ठा ही केवळ वैयक्तिक लाभासाठी किंवा आपला व्यवसाय वाढवण्यासाठी वापरली नाही. त्यांनी ती एका शहराच्या आणि समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी वापरली. आजच्या युगात जिथे यश आणि प्रभाव अनेकदा वैयक्तिक प्रगतीसाठीच वापरला जातो, तिथे नानांचं उदाहरण आपल्याला सार्वजनिक जबाबदारी आणि समाजाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याबद्दल